नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना. आज बनवणार आहे मोड आलेल्या मुगाचे आप्पे. कसं आहे, एकच पदार्थ असला की आपण मोड आलेले एखाद दिवशी मिसळ खाऊ शकतो, एखाद दिवशी घावण धिरडं खाऊ शकतो, एखाद दिवशी थालीपीठ खाऊ शकतो किंवा एखाद दिवशी असं काहीतरी वेगवेगळं पाहिजे असतं, कारण एकच पदार्थ आपल्याला रोज रोज खायला आवडत नसतो कोणालाच. चला तर आता आप्पे बनवण्यासाठी असे एवढे मोठे हे चांगले एक बाउल भरून मूग आहे, मोड आलेले पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मूग टाकलेले आहेत. तर हे मूग मी आता घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि बघा, इथे मी एवढा लसूण घेतलेला आहे, फक्त हातावर चोळलेला आहे आणि त्याची साल जेवढी निघेल तेवढी काढून घेतलेली आहे. छोटासा आल्याचा तुकडा आहे, अगदी थोडस घेते जिरं, आता ह्याच्यामध्येच हिरवी मिरची आपण टाकू शकतो चवीनुसार, पण आता इथे माझ्या नातीला हे खायचे आहेत त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा आता हे फिकेच खाणार आहोत. तर आम्ही ज्याच्याबरोबर खाणार आहेत तेव्हा मी हिरवी मिरचीला तडका देणार आहे. तर आता हे मी याच्यामध्ये तिखट घालत नाही, पण तुम्ही याच्यामध्ये तिखट जरूर घालू शकता. तर आता हे फिरून घ्यायचं आहे. मीठ मी आत्ता घालत नाही, कारण फिरवल्यानंतर याची क्वांटिटी कमी जास्त आपल्याला अंदाज येत नाही, म्हणून इथे मीठ कमी जास्त होऊ शकतं. तर आधी मी मिक्सरला फिरून घेते आणि त्यानंतर इथे मी मीठ घालणार आहे. अजून काय घालायचं आहे तेही आपण इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मला लावायचं आहे मिक्सर. अजून आपल्याला थोडंसं ते फिरून घ्यायचंय. बघा, लसणाचा मस्त वास सुटलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हे जाड ठेवायचं आहे. तर हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतो. भांड थोडस मोकळं घ्यायचं आहे. तर एक मिडियम साईजचा कांदा, एक मिडियम साईजचा घेतलेला आहे मी टोमॅटो. तर हा आपल्याला आता व्यवस्थित बारीक कापायचा आहे. मी चॉपर मध्ये जरी बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. टोमॅटो पण बारीकच कापायचा. टोमॅटो आणि कांदा आपला कापून झालेला आहे. बारीक करून घेतलेल्या मोड आलेल्या मुगामध्ये आपल्याला हे घालायचं आहे. हे पीठ आपलं एकदम छान आपल्याला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये अजून आपल्याला घालायचं आहे थोडस चण्याचं पीठ. बघा, अगदी छोटी अर्धी वाटी फक्त हे चण्याचं पीठ आहे, तेवढं घालायचंय. याला काही मेजरमेंट नाहीये, थोडस जास्त झालं कमी झालं तरी काही हरकत नाही. आता थोडीशी घालायची कोथिंबीर. आता यामध्ये अजून तुम्हाला पौष्टिक जर काही घालायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भिजवलेले सोयाबीन सुद्धा घालू शकता बारीक कट करून. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचं असेल अजून पौष्टिक करायचं असेल तर भिजवलेले चणे सुद्धा घालू शकता, त्याचीही टेस्ट त्याच्यामध्ये छान येते. ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले आपल्याला घालायचे आहेत. थोडस घालते हिंग, थोडीशी घालते, अगदी थोडीशी घातलेली हळद. आता तिखट तरी ते घालायचं नाहीये. आणि जिरा आपण वाटणामध्ये घेतलेला आहे.
अगदी थोडासा घालते मी हा मॅगी मसाला, अगदी थोडासा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. पाण्याचा थोडासा वापर आपल्याला करायचा आहे इथे. ते कसा आणि केव्हा करायचा आहे ते मी इथे दाखवणार आहे. थोडेस आपण मीठ घातलेलं आहे. अगदी थोडासा घालायचा आहे गूळ. एवढा बारीक बारीक मी काढता येईल याच्यामधला एवढा काढते. थोडासाच घालायचा आहे, जास्त नाही. खडे आहेत गुळाचे, तर त्यातला मी खाली बारीक बारीक करून थोडासा गुळ हा काढलेला आहे. हे बघा. आपल्या इथे ब्लेंडर फिरून झालेला आहे. तर इथे बघा, ब्लेंडर फिरवल्यानंतर पीठ बघा आपलं कसं झालेलं आहे. एकदम छान फुलून येतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. आता इथे मी ब्रशच्या साह्याने थोडस तेल हे आपल्या पात्रामध्ये मी इथे टाकून घेणार आहे, लावून घेणार आहे त्याला. आपले पात्र आपलं छान गरम झालेलं आहे. तर इथे आता आपल्याला हे सगळं मिक्स केलेलं पीठ घालायचं आहे. याचा वास आत्ताच एवढा छान येतोय. याची चव अप्रतिम लागणार आहे. तुम्ही हे कुठल्याही चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा दह्या बरोबर, रायत्या बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. आता अगदी थोडस तेल मी ह्याच्यावरती असं हे करते. तर इथे मी दाखवते, आपे जवळून मस्त फुलून आलेले आहेत आणि छान साईडनी पण मस्त. त्याला असं वाटते की आपण त्याला उलटे टाकू शकतो, पण मला असं वाटतं अजून थोडं वरती हे सुकू द्यायचंय आपल्याला, म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी. तेव्हा आपले आतपे अजून छान होणार आहे. घाई करायची नाही, आतून कच्चे राहिले नाही पाहिजे. तर आता या स्टेजला मी इथे याच्यावरती झाकण ठेवणार आहे. इथे मी जवळून दाखवते की ह्या स्टेजला आल्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता तुम्हाला जवळून मी आपे दाखवणार आहे. ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अजिबात कच्चे राहत नाही, एवढा छान ह्याचा वास सुटलेला आहे. गॅस तुम्ही इथे बघू शकता कमी आहे आणि ह्या कमी गॅसवरतीच आपल्याला आपे हे छान होऊ द्यायचे आहे. तर आता मी ठेवलेलं आहे झाकण. हे बघा, 1 मिनिट भर मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. पूर्ण आप्यांचा कलर चेंज झालेला आहे. मस्त वरती असं छान हे आपे सुकलेले आहेत. हे बघा, पूर्ण ह्या पद्धतीने हे बघा एकदम मस्त तो फुगलेला आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला हळुवारपणे, न त्याच्यातली हवा काढता किंवा एकदम असा फोडफाड न करता अलगद आपल्याला ते आपे उलटे करून टाकायचे आहे. कारण इन्स्टंट आपण त्याच्यामध्ये पीठ घेऊन थोडस चण्याच्या पिठाचा वापर करून आपण हे आपे केलेले आहेत. मी हाताने ते टाकते, तुम्ही बघता इथे. तर ह्या पद्धतीने जर गॅस फुल ठेवला आणि खूप घाई केली तर हे मात्र खालून करपू शकतात. तर तसं करायचं नाही. अलगद निघण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. प्रत्येक पदार्थ हा थोडासा वेळ त्याला द्यावा लागतो. घाईघाईने आपल्याला ते करायचं नाही. तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे आप्पे करायचे आहेत. तर आता ह्या पद्धतीने मी सर्व आप्पे हे उलटे करून घेणार आहे. मी काढते किती हळूवार तेही तुम्ही इथे बघू शकता.
चोरीने काढा, चमच्याने काढा किंवा ज्याच्याने तुम्हाला सोपं होईल त्याच्याने काढा, पण अलगदच आपल्याला हे काढायचे आहे. ते आतमधून किती फ्लफी होणार आहे, किती छान जाळी येणार आहे हे मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. कावीळ, त्याला कावीळ म्हणतात. खूप जड असतं हे. तर ह्याच्यावरती मी लावते ब्रशने तेल. जर तुम्हाला आप्पे खूप जास्त करायचे असतील, आप्पेच खायचे असतील तर वेळ काढून आप्पेच करा. पण जर तुम्हाला वाटलं की आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, आमचं जे मिश्रण केलेलं आहे त्याचं एवढं करायला वेळ नाहीये, कारण आप्पे घाई होत नाहीत, त्याला वेळ लागतो, व्यवस्थित द्यावं लागतं. तर हे बघा, आता हे जे पीठ आहे थोडस मी ते टाकते. बघा, हेही मस्त वरती सुकल्यानंतर आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे मी आप्पे आपले तयार झालेले आहे, ते थोडेसे थंडे होऊ देणार आहे. गॅस मी इथं बंद करते. आप्यांचा गॅस मी इथं बंद केलेला आहे. बघा, आता वरती संपूर्ण सुकलेलं आहे कालथ्याच्या सहाय्याने. बघा, पटकन हे बघा, असं पूर्ण कालथा आपल्याला घालायचं आहे. किती पटकन आपलं हे झालेलं आहे. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता. बॅटर तेच आहे, चव तीच राहणार आहे. पण परत एकदा सांगते की प्रत्येक पदार्थ खाण्याची मजा वेगळी आहे, ती प्रत्येकाला घ्यायची असते. जर आप्पेच करायचे असले तर आप्पेच करा. मी याला वेळ नसेल त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे, हे तुम्ही करू शकता. तर इथे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर आता एका डिश मध्ये आपण ते काढूया. हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. गरम आहे तरी सुद्धा मी आता हे इथे काढण्याचा प्रयत्न करते. खूप खमंग हे आप्पे झालेले आहेत. मी त्याची टेस्ट सुद्धा घेतलेली आहे. खूप छान चव झालेली आहे. एक आप्पा मी ते तुम्हाला फोडून दाखवते. ऍक्च्युअली खरं तर गरम आहे. एवढा छान ह्याची चव झालेली आहे. एवढं फ्लफी हे झालेले आहेत. हे बघा, एकच नंबर लागतायत. या पद्धतीने नक्की करून बघा. आजची आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. चला, तर इथे आप्पे आपले तयार झालेले आहेत. मी इथे आप्पा तुम्हाला फोडूनही दाखवलेला आहे, व्यवस्थित झालेले आहेत. आणि आता इथे तयार झालेला शकता किंवा धिरडं म्हणा, काहीही म्हणा, आप्यांचंच पिठाचं हे केलेलं आहे मंडळी. अतिशय छान हे पण झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि प्रोटीन युक्त आहे, चवीला छान आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता, कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता, रायता, दही किंवा नुसतेच खायचे असेल तरी सुद्धा खाऊ शकता. तर आजची ही आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. जाता जाता एक लाईक जरूर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.